त्यांच्या प्रकटीकरणापासून तर त्यांनी देह त्यागला इथपर्यंतचा प्रवास आपण दाखवतो, त्यांच्या लीला दाखवतो. स्वामी समर्थांनी चमत्कार फार केले, फार कमी केले. चमत्कारापैकी त्यांचं जीवन नव्हतं. त्यांनी उपदेश केले आणि त्यांच्या लीलांमधून त्यांनी इतर भक्तांबरोबर ज्या गोष्टी लिहिल्या केल्या, ज्या गोष्टी केल्या, त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने राहिले, त्यांना शिक्षा देऊन, त्यांच्यावर प्रेम करून त्यांना ती समजूत दिली आणि ती जगाच्या उद्धाराकरता कशी कारणीभूत आहे त्या दृष्टीने आपण नाटकामध्ये त्या गोष्टीचं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये त्यांचं प्रकटीकरण येतं. हे प्रकटीकरण कर्तव्यपणामध्ये वारुळातून झालं. तिथे श्री शैलेशी तिला यात्रेला गेल्यानंतर सुभाषशिवरावांनी समाधी घेतली आणि 300 वर्षांनंतर स्वामींचं प्रकटीकरण झालं. तिचा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव घालून, घाव लागून त्यांच्या मांडीला त्यांचं त्या वारुळातून प्रकटीकरण झालं. त्यानंतर त्यांचा संचार भारतभर सगळीकडे राहिला. गिरनार पर्वत, हरिद्वार, काशी, म्हणजे भारतातलं असं एकही तीर्थक्षेत्रसुद्धा नाही ज्या ठिकाणी स्वामींचा संचार आहे. स्वामी त्याच कारणाने स्वामींना दत्ताचा पूर्णावतार म्हणून म्हटलं जातं. कारण दत्तांचा पूर्णावतार स्वामी समर्थांच्या रूपाने देहत्याग केला आणि संपला. त्याचबरोबर स्वामी त्यांच्याबरोबर राहिले बाळाप्पा, चोरप्पा, स्वामीसुद्धा मुंबईला त्यांनी मठ स्थापन केले स्वामी समर्थांच्या नावात. या सगळ्यांच्या भक्तमंडळीबरोबर सुद्धा बैठ्यामध्ये आणि फाट्यावरून त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त होता. हे पराक्रमीचं प्रेम करणारे होते, महाराजांवर त्याची भक्ती करणारे होते. त्या सगळ्यांच्या प्रेमाच्या तरात या प्रचंड वेगवेगळ्या होत्या. भक्तीच्या वेगवेगळ्या प्रथा कशा असू शकतात, ते मार्ग कुठले असू शकतात, पण ते स्वामीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात, त्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा आपण ब्रह्मांडाने स्वामी समर्थ यांचा प्रयत्न केला. हे नाटक जवळजवळ 50 कलावंतांना घेऊन आहे. नृत्य, संगीत आणि कथासूचना याचा प्रचंड सुंदर विलास तुम्हाला नाटकामध्ये बघायला मिळेल. म्हणजे दिग्दर्शक आहे या नाटकाचं कौतुक करतो असं प्रश्न नाही. सगळे एक्सपर्ट्स होते आणि शक्यता आणि अशक्यता या सगळ्यांवरती विचार करून मांडणी केली होती. हे स्वामी समर्थ नाटक आज 24 तारखेला उद्घाटन करून 24 तारखेला शुभारंभाचा प्रयत्न करून महाराष्ट्रावर फिरवण्याचं आमचं सगळ्यांचं महानाट्य. हे महानाट्य कलावंतच आहेत. त्या महानाट्य नाटकातील कलावंत आहे. प्रत्येक कलावंत हा स्वामी भक्त आहे. त्या गोष्टीची ही गोष्ट म्हणजे अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक जण स्वामींबद्दल आकर्षित झालेला. एक अपील केल्यानंतर हे स्वामी भक्त झाले आणि योगापर्यंत ते कलावंतच होते. कलावंत आहेतच, ते स्वामी भक्त असल्याकारणाने जे आत्मीयतेने काम करतात तयार हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रत्येक कलावंताचं माझ्याशी बोलताना प्रत्येकाचा एकच अनुभव की नाही, आम्हाला स्वामीबरोबर राहिलं तर भाग सुटतो. आम्हाला स्वामीबरोबर राहणे त्यांच्या 8-10 फुटाच्या परिघामध्ये आम्ही वावरतो आहोत, हे आम्हाला खूप आनंद देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट आम्ही रिएक्शन करत असताना सुद्धा इन्व्हॉल्वमेंट इतकं जास्ती असतं की बऱ्याचशा जागा करत तरी दुसरा सीन सुरू होत आहे, नामस्मरण संपलं आहे त्यांचं आहे, कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड आहे, पण बसले राहतात, संगीत होतात छान. या सगळ्या स्वामींच्याच नावाची जादू आहे म्हटलं तरी चालेल.